नमस्कार. एकनाथ शिंदे दिल्लीत का गेले? एकमेव प्रश्न. एकनाथ शिंदे दिल्लीत का गेले? एकनाथ शिंदे दिल्लीत का गेले? शिंदे नाराज. शिंदे आपली नाराजी सांगायला दिल्लीत गेले. शिंदेंनी आता वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिंदे कदाचित भाजपला धक्का देऊ शकतात. सरकार सोडणार नाही पण मुख्यमंत्री बदला असा निर्णय घेऊ शकतात. अशा अफवांची कंडी बाजारात फिरायला सुरुवात झाली. मग काही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या लोकांकडून अशा बातम्या त्यांच्या पेड मीडिया प्रतिनिधींना द्यायला सुरुवात केली. आणि मग नवीन ज्ञान असल्याप्रकारे या लोकांनी या बातम्या जगात पसरविल्या. या बातम्या पसरवण्याची दोन कारणं आहेत. कारण क्रमांक 1, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्थिर असल्याचं वातावरण तयार करणे, आणि नंबर 2, वास्तविकमध्ये जे घडतंय ते लपवून ठेवणे. म्हणजे हा सगळा प्रकार पॅन्ट फाटलेली आहे म्हणून नेहरू शर्ट घालण्यासारखा आहे. डुंगणावरचा फाटकं दिसू नये यासाठी जरा लांब का सरदा सदरा घातला की डुंगणावर फाटलेलं दिसत नाही. तसं हे डुंगणावरचं फाटलेलं दिसू नये यासाठी या बातम्यांचा लांबडा सदरा घालून काहीतरी झाकण्याचा प्रयत्न होतो आहे. पहिला मुद्दा आधीच क्लिअर करतो. हे काही बातमी नाही, ही माहिती नाही, किंवा मला काही ब्रेकिंग न्यूज देऊन काहीतरी गौप्यस्फोट करून प्रसिद्धीच्या झोतामध्ये यायचं म्हणून नाही. जी माहिती आहे, जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडायची आहे. मुद्दा पहिला. देवेंद्र फडणवीस यांचा सरकार अस्थिर आहे का? बदलणार आहेत का? तर अजिबात नाही. राजस्थानचे मुख्यमंत्री बदलणार अशा अफवा पसरवून जयपूर मार्गे मुंबई येणाऱ्या या ऐतखाऊ आणि काय दुसरा शब्द कुठला HMV, HMV चाय बिस्कुट मीडियाच्या या बातम्या खोट्या आहेत. फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावर धोका नाही की त्यांच्या सरकारलाही कोणता धोका नाही. एकनाथ शिंदे कचकडीचं नाहीयेत की रोज उठून दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री बदला म्हणायला. त्यामुळे या बातम्या संपूर्णतः खोट्या आहेत. एकनाथ शिंदे दिल्लीत गेलेत हे खरं आहे. मग घडतंय काय? तर दुसऱ्या शक्यतेचा, दुसऱ्या कारणांचा खुलासा मी करणार आहे. डुंगणावर फाटलेली पॅन्ट दिसू नये म्हणून लांबडा शर्ट हा प्रकार इथे होतो आहे. मंडळी, खरी बातमी ही आहे जी झाकण्याचा प्रयत्न होतोय. ते म्हणजे आता शिल्लक सेना संपणार आहे. शेवटचा खेळा, शेवटचा घाव उबाठा सेनेवरती मारण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे आहेत. तुम्हाला आठवतंय, कुणी गावाकडे जात असाल तर म्हणजे जे अजूनही गावात राहतात, ग्रामीण भागात राहतात त्यांच्यासाठी सांगून ठेवतो. रस्त्याच्या कडेला चिंचेचं झाड असतं, रस्त्याच्या कडेला बोराचं झाड असतं, रस्त्याच्या कडेला आंब्याचं झाड असतं. त्या झाडावर मालकी कोणाची नसते, किंवा रस्त्याच्या कडेला मालकीचं असलेलं सुद्धा एखाद्याच्या कंपाऊंडमधलं झाड असतं. पण सगळी फाटेही रस्त्यावर आलेली असतात आणि त्याला फळं लागलेली असतात. आंबा मालकाने उतरवेपर्यंत किंवा बोराच्या झाडाची सगळी बोरं त्याच्या जवळपास राहणाऱ्या माणसांनी आपल्या ताब्यात घेईपर्यंत, चिंच पाडेजे तोडेपर्यंत, सगळ्या चिंचेची तोड होईपर्यंत अख्खा गाव दगड मारून, काहीतरी घोटाळे करून, जेवढे लागतील तेवढे, हाताला लागतील तेवढे आंबे, चिंच, बोर काढून घेत असतात. आणि मग शिल्लक राहिलेला दुसऱ्याला मिळत असतो. जो कोणी त्याच्यावर मालकी दाखवायचा प्रयत्न करतो त्याला मिळतो. अगदी असंच रस्त्याच्या कडेचं झाड म्हणजे शिल्लक सेना झालेली आहे. त्याचे मूळ मालक एकनाथ शिंदे सगळा बहर काढून घेईपर्यंत, ज्याच्या हाताला जे लागणार आहे, कुणाच्या चिंचेचं बुटकू लागणार आहे, कुणाचा आकडा लागणार आहे, कुणाच्या काय लागणार आहे ते सगळे काढून घेत आहेत. प्रत्येकजण आपल्या हाताला लागेल ते घेऊन जात आहे. तसा काहीसा प्रकार शिल्लक सेनेच्या बाबतीत होतोय. मग एकनाथ शिंदेच्या हे लक्षात आलंय की आता शिल्लक राहिलेला घेऊन काही उपयोग नाही. कारण घोटाळा असा आहे की त्यांच्यासोबत असलेला पक्ष भाजपच या मालावरती जास्त लक्ष ठेवून आहे. म्हणजे अनेक लोकांना ते आपल्या बाजूला घेत आहेत. संभाजीनगरच्या जिल्हा परिषदला काय स्थिती झाली आपण बघितलंय. याच्या उपर ज्यांनी ही शिल्लक सेना संपविण्याचा निर्णय केलेला आहे तो आपल्या मालकाच्या इच्छेविरुद्ध काही गोष्टी बोलायला लागलाय. म्हणजे आम्ही एकनाथ शिंदेंसोबत युती करणार नाही, प्रसंगी भाजपसोबत जाऊ अशी वाक्य बोलायला लागलाय. भांडूपचा बडगुंजा. भाजपवाले शिंदेंच्या अधिकारावर म्हणजे त्यांच्या हक्कावर, त्यांचं चिंचेचं झाड, त्यांचं आंब्याचं झाड भाजपवाले झोडपून न्यायलेत. हे शिंदेंना पटेना म्हणून शिंदे आपला वाटा आपल्यालाच मिळायला हवा. आपल्या रस्त्यावरचं झाड, त्याच्या चिंचा, बोरं, आंबे आपणच तोडणार हे सांगायला भाजपकडे गेले होते. येणारा काळ जवळ आहे, लक्षात ठेवा. अगदी जवळ काळ आहे हा, ज्या काळामध्ये शिवसेने उबाठा गटाचे सगळे खासदार हे एकनाथ शिंदेंच्या पक्षात गेलेले असतील. महाराष्ट्रातले 3-4 आमदार सोडून विधान परिषदेवर असलेले काही आणि विधानसभेत उरलेले काही हे एकनाथ शिंदेंकडे गेलेले असतील. शिल्लक सेना आता शिल्लक राहणार नाही. ज्याला सेना म्हणावी अशी काही ती शिल्लक राहणार नाही. एकनाथ शिंदे याच मोहिमेचं मूर्तरूप ठरविण्यासाठी दिल्लीत गेले होते. दिल्लीतल्या माणसाला सांगून त्यांनी आपला वाटा ठरवून घेतलेला आहे. त्या शिकारीतला आपला वाटा ठरवून घेतलेला आहे. म्हणून एकनाथ शिंदे दिल्लीत गेले होते. आणि या इकडच्या भामट्या वर्तमानपत्रांनी, भामट्या मीडियांनी शिंदेच नाराज असल्याच्या बातम्या पसवायला सुरुवात केली.
हरकत नाही. ज्यांना अज्ञानात आनंद वाटतो त्यांनी अज्ञानातला आनंद बाळगावा. पण एक मात्र नक्की आहे, लिहून ठेवा. पुढच्या वर्षभरात, एकूण वर्षभरात म्हणतो, 1 वर्षानं नाही, एकूण वर्षभरात शिल्लक सेनेचं अस्तित्व संपलेलं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ठळक बातम्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.